शो टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय ती लिटिल चॅम्प्सची वसंतोत्सवातील धमाल गाणी। पण या लिटिल चॅम्प्सना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांची जोडी रंगमंचावर आली आणि त्यांच्यात सुरू झाली ती शाब्दिक चकमक। पुण्यात आलं की मराठी उत्तम होतच आणि अस्सल पुणेकरांचं मराठी उत्तम असतच, बरोबर आहे नाही? बर नाही, सोदाहरण स्पष्ट करून जातो। हे बघ, पुणेकरांचं मराठी उत्तम असतच, फक्त ते जरा वेगळ्या मार्गाने वापरतात। म्हणजे जर का एखादं मूल पुण्यात जन्माला आलं तर ते जन्मतःच उर्मट मराठी बोलायला लागतं। हा माहितीये, म्हणजे हे असं, ए आई अगं खायला देणार, तरुण वयात उद्धट मराठी होतं। हा तेही मला माहितीये। ए बावड्या, ए मोटरसायकल दिसत नाही का, रिक्षा मागे घे रे, बरोबर, करेक्ट। आणि वयस्कर जी माणसं आहेत ती आपलं मराठी वाचकांची पत्रव्यवहारामध्ये पत्र लिहिण्याकरता वापरतात, तेही माहितीये। कळवण्यास अत्यंत खेद होत आहे, अत्यंत संतापजनक परिस्थिती आहे। अवघाची संस्था बस, तू मटा जास्त वाचतोच वाटतं। खरं तर पुणेकर रसिकांसमोर लिटिल चॅम्प्स मोजकीच गाणी गाणार होते, पण बहारदार गाण्यांमुळे लिटिल चॅम्प्सना वन्स मोर मिळत होता आणि रसिकांच्या आग्रहामुळे लिटिल चॅम्प्सनाही उत्साह आला आणि पुन्हा एकदा लिटिल चॅम्प्सनी रंगमंचावर एंट्री केली।
लिटिल चॅम्पचे वसंतोत्सवातील आणखी काही परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.